खूप छान मस्त मिसळ पाव आम्ही सर्वांनी खाल्ली आणि इथे ना खूप गर्दी होती आधी. कुठं जायचं मामाला म्हण तू पण चाल. हा ए लाडू चाल जायचं ना मामाला म्हण तू पण चाल माझ्यासोबत. चल रे राहुल येतो का आमच्यासोबत. अरे चाल अरे चाल गंगेवर आंघोळ करायला. घरी येऊन पाय धुणार आहे ना गंगेच्या पाण्याने. घरी येऊन पाय धुणार आहे का. बरं एवढी तो मगाशी म्हणतो बाटली घेऊन जाय गंगेवरून भरून आण इथं आल्यानंतर तुमचे पाय धुतो मला काही नेऊ नका. मसाल्याची पॅकिंग नंतर कर ना. चला दुपारचे जवळपास 1:30 वाजलेले होते. आम्हाला निघायला उशीरच झालेला होता पण घरातली सकाळची कामं चहा नाश्ता सर्व काही करता करता बराच वेळ झाला. आता आम्ही सर्वजण निघालो आहोत नाशिकला. तर कुठे जाणार आम्ही कशासाठी चाललो आहे हे सर्व काही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजेल. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. सागर भाऊचीच इर्टिकामध्ये आम्ही चाललो आहे. तर त्याला बोलली तू चल पण त्याला काही वेळ नव्हता. तर तो बोलला की या जाऊन तुम्ही. आणि आपले जावई पण येत आहे तर त्यांना 4 व्हीलर चालवता येते म्हणून मग ते चालवायला बसलेले गाडी. आणि राहुलदादा काही येत नाही तर त्याला बोलली मी पण घरी पण आमचं बरंचसं काम पडलेलं आहे आणि घराचं कामही चालू आहेत म्हणून मग त्याला ठेवणं गरजेचंच होतं घरी कारण घरी कोणीतरी एक जण पाहिजेत. आणि हे बघा आपला तन्वी किती छान मस्त 4 व्हीलरमध्ये खेळतोय ना. त्याला ना ते खेळणं पूजाने आत्ता मागेच ऑनलाईन मागवलं होतं. थोडंसं असं फुलपाखरासारखंच आहे तर ते असं कुठेही चिपकतं आणि काचेवरच चिपकतं फरशीला काचेला किंवा मार्बलला आणि ते निघत नाही. पण असं लहान मुलांना खेळायला फार छान आहे. आणि धन्विकेना त्यासोबत खूप छान मस्त नादी लागलेला होता. मस्त तो हाताने ना त्याला असा फिरवत होता गोल 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 आणि खूप मजा आली त्याला ते खेळायला. तर चला आता आम्ही सर्वजण चाललो आहे नाशिकला. नाशिकला कशासाठी चाललो आहे तुम्हाला कळालंच की आता आम्ही चाललो आहे गंगेवर. पण म्हटलं चला मस्त थोडासा एन्जॉय पण करून अजून 1-2 ठिकाणं पण बघू. आणि अधिक महिना चालू आहे तर अधिक महिन्यामध्ये आपण देवदर्शनं करतो पूजापाठ करतो तीर्थस्नानांमध्ये जाऊन आंघोळी करतो म्हणजे तीर्थातलयाला जाऊन. तर चाललो आहे आम्ही तिकडेच गंगेवरती मस्त तीर्थस्नान करण्यासाठी. आणि अधिक महिन्यामध्ये मुलीला जावईला नणंद भाचे सर्वांनाच न्यावं लागतं. आणि त्याआधी आम्हाला पेटपूजा करायची होती कारण सकाळी आम्ही घरातून पोह्यांचा नाश्ता केलेला होता. पण आता जवळपास 2:30-2:45 वाजलेले होते. सर्वांना भूक लागलेली होती आणि आम्हाला साधना मिसळला यायचं होतं. चुलीवरची साधना मिसळ खूप टेस्टी असते आणि इथला ॲम्बियन्स खूप छान आहे. पुढे तुम्ही बघाच सर्व काही दाखवते मी तुम्हाला. पण आम्ही इथं आलो 2:45 वाजता. तर इथे ना 3ला हे सर्व काही बंद करतात जवळपास 3-4ला बंदच करतात. तर ते बोलली की आता वेटिंग संपलेली आहे पटकन तुम्ही टेबलवरती जा. आणि तिथले जे ओनर आहे ना ते खूप भारी आहे तर खूप छान बोलले ते आमच्याशी. आतमध्ये आल्यानंतर भयंकर गर्दी होती पण फॅन कूलर लावलेले होते ना त्यामुळे थोडंसं थंडगार वातावरण होतं. आणि तुम्ही बघू शकता थोडी थोडी गर्दी तरी कमी झालेली आहे. आता टेबल रिकामे झालेले काही. आणि वरती तर इतकी छान मस्त ही लाईटिंग लावलेली आहे. पहिले मी बराच वेळ आलेली इथे पण लाईटिंग वगैरे इतकी लावलेली नव्हती. पण ह्यावेळेस खूप छान मस्त त्यांनी केलेलं होतं सर्व काही डेकोरेट. आणि आपला धन्विक आल्या इथे त्या काय म्हणतात त्याला बाज छोटीशी लाकडी बाज त्यावरतीच झोपून घेतलं त्याने. आता आम्ही सर्वजण इथे बसत होतो कारण वेटरने आम्हाला टेबल रिकामा करून दिलेला होता. आणि आज मी ना माझा पिंक रंगाचा ड्रेस वेअर केलेला आहे. खरं तर मी मागे ड्रेस घेतलेले होते. बऱ्याच ताई बोलल्या की ताई तुम्ही ड्रेस घालत नाही का. पण असं बाहेर जायचं असलं का छान वाटतं ड्रेस घालायला. घरामध्ये तर आता सध्या कामाचा व्याप खूप वाढलेला आहे त्यामुळे गाऊनच घालते दिवसभर.
जिथे प्लेट भरतात ना त्या ठिकाणी पण मी आली, म्हणजे किती स्वच्छता दिसते इथे. सर्व काही वेटर कसे सर्व्हिस करतात ते सर्व काही इथे बघायला मिळतं असं ओपन. आता मस्त प्लेट लावलेल्या होत्या सर्वांना, आम्हाला पण प्लेट आणलेल्या होत्या आणि सर्वजण इथे मस्त मिसळपाव खात आहे. इथे आम्हाला आमचे सबस्क्रायबरसुद्धा भेटले होते, ते सुद्धा आमच्याशी खूप छान बोलले. आज आम्ही जिथे जिथे गेलो ना तिथे तिथे आपले सबस्क्रायबर, आपल्या यूट्यूब फॅमिलीतल्या बऱ्याच ताई, आजी, मावशी, दीदी भेटल्या आम्हाला आणि खूप छान वाटलं सर्वांशी बोलून, एक आपलेपणा वाटला. तर चला आता इथे मस्त आमच्या प्लेट आलेल्या होत्या. धन्विकला तर असं वाटतं हे खाऊ का ते खाऊ, तो काही पण घेतल्यानंतर तोंडात घालायला बघतो. मस्त मिसळपाव, त्यासोबत पापड आणि नंतर आम्ही मस्त गावठी तुपातली जिलेबी पण मागवली होती. इथली मिसळसुद्धा चुलीवरची, गावठी तुपातली जिलेबी चुलीवरची आणि आईस्क्रीमसुद्धा चुलीवरचे. जवळपास मला वाटतं 120 रुपये आईस्क्रीम आहे. तर खूप छान मस्त सर्व काही टेस्ट होती. चला आता मस्त पोटभरीचा आमचा नाश्ता झाला. त्यानंतर मग आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर पण इथे बसायला आहे ना छोट्या छोट्या अशा झोपड्या आहे, त्याला चोपाळे वगैरे टांगलेले, त्यावरती अर्चनाताई आणि भाऊ मस्त बसलेले होते आणि इकडे पूजा आणि पूजाच्या मिस्टरांचं चालू होतं फोटोशूट. आता हे दोघे ना कुठेही गेल्यानंतर जिथे काही असं फोटो काढण्यासारखा चांगला पॉईंट असेल किंवा काही चांगलं दिसेल त्यांना, तिथे ते कधीही फोटो काढण्याचा चान्स घालवत नाही. मस्त दोघेजण एन्जॉय करून घेतात आणि केलाच पाहिजे आपण आपल्या आयुष्यामध्ये एन्जॉय. तर आता ते तरुण आहे तर ते छान छान मस्त त्यांच्या पोजमध्ये मस्त इथे सेल्फी घेत आहे. तर याला पण काहीतरी पैसे चार्ज, तर फोन लावतात आपला, त्याला मोबाईल लावतात आणि त्यानंतर मग ते असं गोल गोल फिरतं आणि त्यानंतर मग व्हिडिओ निघते. तर पूजाने रील काढल्यानंतर, व्हिडिओ काढल्यानंतर मी तुम्हाला दाखवेलच. तर त्यांचं चालू होतं ते आणि आम्ही सर्वजण मग इकडे तिकडे बघत होतो. इथे ना आपल्याला एन्जॉय करण्यासारख्या बऱ्याच काही गोष्टी असतात आणि बरेच जण इथे ना फक्त खाण्यासाठी नाही तर एन्जॉय करण्यासाठी येतात. आपण घरचं जेवण तर रोज रोजच करतो, पण कधीतरी असं बाहेर येऊन मिसळपाव किंवा अजून काही दुसरं खाणं किंवा तिथे जाऊन मस्त एन्जॉय करणं हा एक वेगळाच आनंद असतो आपल्या जीवनामध्ये. आपण तो आनंद घेतलाच पाहिजे. तर हे बहीण भाऊ पण मस्त आता झोपडीत जाऊन बसलेले आणि धन्विक पण सर्वांकडे बघत होता मस्त. त्याला तर खूप मज्जा येत होती आणि ह्या दोघांचं बघा किती छान इथे मस्त फोटो काढणं चालू आहे. पूजाचे मिस्टर पण खूप हौशी आहे आणि त्यांना पण खूप छान वाटलं, कारण ते पहिल्यांदाच साधना मिसळला आलेले होते आणि त्यांना खरंच इथं माहिती नव्हतं इतकं एन्जॉय करण्यासारखं काही काही आहे. तर अजून एक त्यांनी ना गेम घेतला, तर याला आहे ना व्हर्च्युअल रियालिटी असं काहीतरी म्हणतात, मला एवढं माहीत नाही पण सांगते तुम्हाला, तुम्ही समजून घ्या कारण बऱ्याच ताईंना माहिती असेल. तर हे ना असं डोळ्याला लावतात आणि त्यानंतर हातामध्ये पण काहीतरी दिलेले बघा ते देतात आणि आपल्याला आहे ना ते असं वाटतं की आपण त्याच ठिकाणी आहोत, म्हणजे केदारनाथ मंदिर किंवा मग बऱ्याच तिथे काही काही गोष्टी असतात, पाण्यात जाणं किंवा वरती असं कुठेतरी उंचावरून खाली उतरणं, बरेच वेगवेगळे प्रकारचे त्यामध्ये प्राणी वगैरे सर्व काही दिसतात. तर ते सर्व काही चालू होतं. या साईडला कोणी आहे का बघ पूर्ण वाज फिरव, या साईडला वाज फिरव आहे ना कोण बर्फामध्ये पडाल बर का हळू. कृष्णा तुला करायचं का हे इकडे तुझे पाडशील बर का त्यांना. मागच्या वर्षी पण सागर भाऊ, आई, बहिणी, अर्चना आम्ही सर्वजण आलो होतो. त्यावेळेस पण आम्ही डोळ्याला हे लावलं होतं आणि खूप मजा आली होती. मी तर खूप घाबरली होती
आईने केदारनाथ बघितलं होतं, मोठ्या बहिणी पण काहीतरी बघितलं होतं, तर त्यांनाही खूप आवडलं. याचं तिकीट फक्त 100 रुपये आहे आणि माणसाला ना असं धरून ठेवावं लागतं, कारण ते ना जिथे जो पॉईंट दाखवत आहे आपल्याला असं वाटतं की आपण तिथेच आहे, म्हणजे पुढे खड्डा येतो किंवा उंचावर जातो आपण, तिथून खाली येतो, म्हणून तिथे ना बरेच जण काही काही पडतात सुद्धा, म्हणून माणसाला धरून ठेवावं लागतं. असं काय झालं होतं? खाल्लं होतं घाम आलाय तुम्हाला, घाम. कृष्णा तुला काय पाहायचं? कृष्णा इकडे रेडिंगच पाय कृष्णा तू पण. असं मी हे केलं होतं बरं का, मागच्या वर्षी कोणतं केलं होतं मी. पूजा कुठे आहे का ते मी केलेलं? हे बघ, हे केलं होतं मी. हे कर. नको का डेंजर असं नको. या ग डेंजर नाही द्याला, कृष्णा घाबरणार नाही. त्याची बॉटल नाही आणले का? फोटो कृष्णा माकडं दिसतंय. अजून भूत आलं का? भूत शेजारी कोण आहे? शेजारी बघ ना, कोण आहे? बघ मी असायला मान फिरव. कोण आहे? काय आहे? भूत आहे. भूताला हाय कर राहिलं. कृष्णा डेंजर आहे मग, घाबरत नाही. भूताला हाय पुढाला डेंजर बरं का कृष्णा. काय आता भालू गेला. भालू अस्वल. अस्वल. पडशील बर का. पूजाच्या मिस्टरांना आणि कृष्णाला तर खूप खूप मज्जा आली. त्यानंतर मग जवळपास आम्ही इथे 2 तास होतो. 5 वाजले होते, सर्व लोक गेले होते, पण आम्ही मात्र तिथेच एन्जॉय करत होतो. आणि आपला धन्विक बघा, चष्मा ओढत होता माझा, तो मागत होता, पण त्याला डोळ्याला लावायला गेलं की तो डोळे असा बंद करून घ्यायचा आणि त्याची ॲक्शन बघा कशी आहे. तर खूप मज्जा आली त्यालासुद्धा. तर मस्त चोपळ्यावरती पण घेऊन बसलेलं होतं अर्चनाताई, त्याला चोपळ्यावर पण झुलवलं त्याला. आणि त्यानंतर मग हे दोघे बहीण भाऊ मस्त इथे फोटो वगैरे काढायला बसलेले, निवांत बसलेले होते. आणि हे बघा, शेवटी धन्विकने डोळ्याला चष्मा लावलाच आणि छान कृष्णासोबत आहे ना फोटो काढतोय. इथे ना सर्व काही असं पारंपरिक पद्धतीने तयार केलेलं होतं. जुन्या पद्धतीची जी घरं असतात ना, कौलारू, ती घरं अशी थोडीफार डेकोरेट केलेली होती. आणि आजूबाजूला खाण्यापिण्याच्या वस्तूसुद्धा आहे. आणि सर्वात जास्त म्हणजे ना लहान लहान मुलांसाठी ना इथे खूप खेळण्यासारखे काही खेळणी वगैरे, सर्व झुला वगैरे आहे. उंट आहे मोठा, उंटावरची स्वारी, मोठा हत्ती आहे, तिथे एलिफंट आहे, त्यावरती जाण्यासाठी शिडी आहे, बसतात तिथे जाऊन. आणि हे छान असं नाव आहे ना इथे, मिसळ. तर इथे पण आम्ही खूप छान छान मस्त फोटो वगैरे काढले, ग्रुप फोटो काढला. आणि यावेळेस आम्ही अर्चनाताईंना, भाऊंना, कृष्णाला घेऊन आलो, कारण प्रत्येक वेळी आम्ही येत असतो, पण त्यांनी हे बघितलं नव्हतं. साधना मिसळला त्या कधी आलेल्या नव्हत्या आणि आपले जावई पूजाचे मिस्टर तेही कधी आलेले नव्हते, म्हणून मग आम्ही त्यांना घेऊन आलो. तर त्यांनाही खूप खूप भारी वाटलं इथे येऊन. इकडे पण आहे ना हा हत्ती बनवलेला आहे, मोठा हत्ती आहे. तर इथे पण बरेच जण फोटो वगैरे काढतात. वरती ना बसण्यासाठी पण अशी जागा केलेली आहे त्यांनी. आणि आपला धन्विक सारखा हत्तीकडे बघत होता. त्याला सर्व प्राण्यांमध्ये ना हत्ती फार आवडतो. हत्तीचं आम्ही कधी कधी त्याला कार्टून असं टी व्हीवरती लावून देतो ना, तर त्याला ते बघायला फार आवडतं. मग तो रडायचा थांबतो, मस्त खेळतो आणि बघतो. आता हे बघा, इथलं सर्व काय आता बंद झालेलं होतं. त्यांनी कुलूप पण लावून घेतलेलं होतं गेटला, दरवाजाला. आणि बाहेर बरेच जण एन्जॉय करत होते अजून पण. तर आम्ही उशिरा चालू होतो ना, त्यामुळे आमचं चालू होतं इथे मस्त धन्विकला नादी लावायचं काम. झुल्यावर बसवलं, सरकंडीवरती त्याला थोडंसं सरकवलं. स्वतःच्या जीवाला फार जपतो तो, लगेच असा दोरीत पकडतो. कुठे काही ठेवलं त्याला की लगेच असा पकडून ठेवतो. पडायला त्याला फार भीती वाटते. चला, सर्वजण कुठे ना कुठे बसून मस्त फोटो काढत होते, एन्जॉय करत होते. अर्चनाताई आणि भाऊ पण मस्त जाऊन त्या हार्टमध्ये बसलेले, तर तिथे मी त्यांचा फोटो घेतला. त्यानंतर मग मिस्टर आणि मी, आम्ही दोघी मस्त इथे चोपाळ्यावरती बसलो. तर मिसळचं सर्व काय आता बंद केलेलं होतं त्यांनी, वेटर पण सर्व जेवायला निघून गेलेले होते. पण आम्ही मात्र बाहेर खूप एन्जॉय केला. धन्विकला घेऊन बसलेलो होतो, कारण धन्विकचे मम्मी पप्पा दोघे पण फोटोशूटमध्ये फार बिझी होते ना, म्हणून.
चला आता आम्हाला आहे ना निघायचं होतं, तर सर्वजण बोलले की आपण इथे मस्त एक ग्रुप फोटो घेऊ, म्हणून आम्ही इथे ग्रुप फोटो काढला आणि गेट पण बंद झालेला होता. तर हे बघा कुलूप लावलेलं आहे गेटला, पण पूजेचे मिस्टरांना आणि पूजाला इथे फोटो काढायचा होता, तर दोघांनी छान इथे मस्त फोटो वगैरे काढले. चला आता घरी जायचं, घरी नाही पुढं जायचं आहे आपल्याला. खूप छान मस्त मिसळ पाव आम्ही सर्वांनी खाल्ली आणि इथे ना खूप गर्दी होती आधी, आता गर्दी कमी झालेली आहे कारण आता बंद झालेलं आहे, एंट्री सर्व बंद केलेली आहे त्यांनी आणि फक्त आम्हीच राहिलेलो आहे कारण आम्ही इथे खूप एन्जॉय केला, खूप फोटो वगैरे शूट केले आणि हत्ती बघा किती मोठा आहे आपला लाडू, पण खूप एन्जॉय करतोय, खूप भारी वाटलं सर्वांसोबत येऊन, खूप मस्त वाटलं. आणि हे बघा यांचं काय अजून फोटोशूट संपत नाही आहे. आता बस बस पूजा, उद्या बर्थडे म्हणून आजच फोटो काढून घे बरं का, सर्वांना समजलंय उद्या पूजाचा आहे बर्थडे म्हणून एवढे फोटो काढायचं काम चालू आहे. चला चला आता जायचं, गाडीत बसा. ए लाडू आपल्याला जायचं, चल बाळा पिलू आता जायचं ना, आता जायचं ना, जायचं हो जा बस ना, चल ना आता जायचं ना. राजस्थानला जाऊन आलाय, उंटावर बसून आलाय, आता आमची जोडी इथंच उंटावर बसणार आहे. बरं बरं आम्ही दिलेल्या पण याला पण घेऊन बसू. अरे तुम्ही बसल्या का मजा करा. खूप मोठा उंट आहे, तर उंटावर बसून पूजाला आणि पूजेच्या मिस्टरांना दोघांना पण स्वारी करायची होती. आधी ते बोलले की धन्विकला पण आपण घेऊन बसू, पण उंटावरती बसल्यानंतर उंट खूप डगमगतो, कारण मला अनुभव आहे, मी राजस्थानला बसलेली होती उंटावरती, तर मला फार फार भीती वाटायची. आपल्याला कोणीतरी पकडलं तरी पण आपल्याला असं वाटतं की आपण खाली पडतो की काय, त्यामुळे तिला म्हटलं की धन्विकला अजिबात घेऊ नको, पण त्यांनी धन्विकला फक्त फोटो काढण्यासाठी वरती घेतलेलं आहे, त्याला ते काही उंटावर बसवणार नाही कारण इतका छोटासा मुलगा आपण इतकी रिक्स नाही घेऊ शकत. पण तिने फक्त फोटो पुरतं मग असं धन्विकला जवळ घेतलेलं होतं, आधी मागे घेतलं त्यांनी धन्विकला, पण नंतर मग फ्रंटला ठेवलं पुढे आणि छान असा मस्त तिघांनी फोटो काढला, एक आठवण म्हणून मस्त फोटो काढला. त्यानंतर मग धन्विकला आम्ही सर्वांनी खाली घेतला आणि हे चालले आता मस्त उंट स्वारी करायला. राजा राणी, खरं तर पूजाचे मिस्टर फार हौशी आहे आणि पूजाचा बड्डे आहे आज 24 तारखेला, तर तिला वाटलं की आपले मिस्टर आपल्यासोबत आहे तर छान छान मस्त फोटो काढू, एन्जॉय करू मिस्टरांसोबत. आणि तिला तिच्या मिस्टरांसोबत असल्यानंतर खूप खूप भारी वाटतं, म्हणजे तिला पूर्ण जग दुनिया मिळाल्यासारखं वाटतं, म्हणजे इतकी ती त्यांच्यासोबत खुश असते, हॅपी असते. आणि प्रत्येक वेळा ते तिच्या बर्थडेला काहीतरी सरप्राईज ठेवतात किंवा कुठेतरी तिला बाहेर फिरायला नेतात. मागच्या वर्षी पण ते नाशिकला आलेले होते, खूप एन्जॉय केला त्यांनी, ते व्हिडिओ पण आहे. तर चला आता मस्त सर्व काही उंट स्वारी झालेली होती आणि आता आम्हाला निघायचं होतं. पण त्याआधी ना इथे एक वाडा आहे, तर तो वाडा मी बघितला नाही आतून, पण बाहेरून बघितलेला होता. बरेच जण इथे फोटोशूट करण्यासाठी किंवा मग काही फंक्शन असेल, छोटा कार्यक्रम असेल तो ठेवतात आणि मला काही हे माहीत नव्हतं, पण पूजेच्या मिस्टरांना पण हे बघायचं होतं. इथे ना असे नकली प्राणी पण होते फोटोशूट करण्यासाठी, म्हणून मग धन्विकला आता प्राण्यांवरती बसवताय, प्राण्यांजवळ, आणि मस्त त्याचे फोटो काढताय. तर तो पण इतका क्यूट दिसत होता ना प्राण्यांजवळ बसल्यानंतर, तर खूप छान वाटत होतं. आणि एवढा मोठा जिराफ आहे इथे, तर त्याच्यासोबत पण सर्वांनी मस्त फोटो काढले. तर हे बघा सर्वांना खूप कौतुक वाटत होतं, कारण त्याने ना खूप छान असं धरून ठेवलेलं होतं वाघाला. आणि नंतर मग पूजाने हात पण काढला त्याच्या अंगावरून आणि तो एकटाच मस्त असा बसलेला होता आणि खूप छान मस्त पोज देत होतो. इतका छोटा आहे ना तरी पण असा मस्त पोज देत होता फोटोसाठी. तर खूप भारी भारी फोटो काढले त्याचे. आणि बाहेरचं वातावरण दाखवते, इथलं वातावरण पण खूप छान आहे, दुपारपेक्षा रात्री तर छानच वाटत असेल. चला आता आतमध्ये दाखवते तुम्हाला. तर हे आम्हाला आधी काही माहीत नव्हतं, नाहीतर मग आम्ही पण एखादा छोटा कार्यक्रम इथे केलाच असता. तर इथे जेवण वगैरे वेटर सर्व काही आहे, म्हणजे आपण जसं जेवण ठेवू, जशी थाळी किंवा प्लेट ठरवू ना त्याप्रकारे इथे रेंटवर आपल्याला हे देतात. आतमध्ये ना त्यांनी डेकोरेशन केलेलं आहे, म्हणजे इथे ना बारशाचा कार्यक्रम आहे कोणाचा तरी आहे. तर म्हटलं चला तुम्हालाही दाखवू, खूप मस्त वाटत होतं. एकदम असं जुन्या पद्धतीने, पारंपरिक पद्धतीने इथे घराची बांधकाम केलेलं होतं आणि खूप भारी वाटत होतं ते बघायला. आजकाल असं
जुन्या पद्धतीचं आपल्याला काही बघायला मिळत नाही, पण असे काही पीस डेकोरेट करून ठेवलेले असतात. तर चला, आता हा लाकडी जिना पण किती छान आहे. वरती जातो, वरती काहीतरी असेल. आम्ही काही वरती गेलो नाही, फक्त मी थोडंफार शूट घेतलं आणि आजूबाजूला वेटर होते, तर तिथे स्वयंपाक वगैरे जेवण सर्व काही ते तयार करत होते. रात्रीचा काहीतरी कार्यक्रम होता बारशाचा म्हणून. तर हे बघा, मस्त डेकोरेट केलेलं होतं इथे स्टेज पण. चला, आता आम्ही पुढे गंगापूर रोडलाच आहोत, कारण साधना मिसळपासून आहे ना सोमेश्वर मंदिर खूप जवळ आहे. तिकडे निघालो आहोत आणि तिथला सर्व काही व्हिडिओ तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच शेअर करेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.